जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्यात निवडणुकांचं वारं जोरदार वाहत असताना आज प्रचार थांबला। ज्या निवडणुका शिवसेना, ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिथे काही ठिकाणी लढवणार आहे त्या ठिकाणचा अंदाज म्हणजेच आज मुंबई महानगरपालिकेचा प्रचार संपल्यानंतरचा ताजा सर्वे आपण घेऊन आलेलो आहोत। राज आणि उद्धव यांच्या अर्थ हाकेला मराठी माणूस कशी साथ देणार या सर्वात महत्त्वाच्या आणि ताज्या सर्वेत तुमचं मनपूर्वक स्वागत। आपण बघणार आहोत मुंबईत ठाकरेंच्या दोन्ही ठाकरे बंधूंच्या नेमक्या किती जागा येतील, की पुन्हा एकदा भाजपा आपल्या बळाचा वापर करून आणि आपली जी चाणक्यगिरी आहे त्यावरून मुंबईत त्यांचा झेंडा फडकेल का। सविस्तर ताजा सर्वे बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं काय झालं या सर्वेमध्ये। हजारो लोकांच्या जे काही मत आहे आणि मराठी माणसाच्या मुद्द्यावर नेमकं मुंबईत कोणाला कसं वातावरण आहे ते बघूया। त्यामध्ये पहिला पक्ष आहे अजित पवार। अजित पवार हे महायुतीच्या वेगळे लढत आहेत। अजित पवारांना 2 ते 5 जागा या सर्वेमध्ये दिसत आहे, त्यामुळे त्यांची ताकद मुंबईत अतिशय कमी झालेली दिसत आहे। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा पक्ष आहे शरद पवार। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आहेत। शरद पवारांना कमी जागा असल्यामुळे ते 3 ते 8 या जागांवरती या सर्वेमध्ये पुढे असल्याचं दिसत आहे। त्यानंतर पुढील महत्त्वाचा पक्ष आहे राष्ट्रीय काँग्रेस पार्टी। काँग्रेसच्या 17 ते 23 जागा या महत्त्वाच्या सर्वेमध्ये दिसत आहेत, म्हणजेच काँग्रेस हे वेगळं लढत असल्याने त्यांच्या कमी झालेल्या जागा दिसत आहेत, कारण दलित आणि मुस्लिम वर्ग हा ठाकरेंच्याच पाठीशी असल्याचं यामध्ये दिसत आहे। त्यानंतर शिंदे सेनेच्या 17 ते 23 जागा, म्हणजे त्यांच्याकडे जवळजवळ 40 ते 45 माजी नगरसेवकांनी प्रवेश करून सुद्धा त्यांना जास्त जागा यामध्ये मिळताना दिसत नाही, त्यामुळे ठाण्यापलीकडे शिंदेंची जी काही कुवत आहे ती कमी दिसत आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पक्ष आहे भाजपा। भाजपाच्या 61 ते 66 जागा या सर्वेमध्ये दिसत आहे। भाजपाला यामध्ये नुकसान झाल्याचं दिसत आहे। भाजपाने 2 ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर जी मराठी माणसाची अवहेलना केली त्यामुळे त्यांना कमी जागा यामध्ये दिसताना आहेत। त्यानंतर पुढील महत्त्वाचा पक्ष आहे शिवसेना ठाकरेंचा। शिवसेनेला या महत्त्वाच्या सर्वेमध्ये 101 जागा, म्हणजे शतकी पार उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने केलेली दिसत आहे। 163 जागांवर उद्धव ठाकरे हे जागा लढवत आहेत व 101 पर्यंत त्यांची मजल मारू शकते। या महत्त्वाच्या सर्वेमध्ये उद्धव ठाकरे हे जवळजवळ सत्तेच्या अगदी जवळच पोहोचताना दिसत आहेत। त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे बंधू राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्वेमध्ये नेमके किती जागा दाखवत आहेत ते बघणार आहोत। दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर नेमका फायदा झालेला आहे का ते सुद्धा आपण बघणार आहोत। त्यामध्ये राज ठाकरेंना 31 जागा, म्हणजेच जवळजवळ 51 ते 53 जागा लढून 31 जागा, म्हणजे अतिशय चांगली कामगिरी राज ठाकरे यांनी केलेली आहे। आणि दोघांनी मिळून 132, म्हणजेच जेवढ्या जागा सत्तेसाठी पाहिजे त्यापेक्षा जास्त जागा 2 ठाकरे बंधूंनी यामध्ये मारल्याचं दिसत आहे। त्यामुळेच 2 ठाकरे बंधूंचा मराठी माणसाचा महापौर मुंबईवर आलेला दिसत आहे। त्यामुळे दोघांची एक हाती सत्ता मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना मराठी माणसाने साथ दिलेली दिसत आहे। तर भाजपाने पैसा, पद, प्रतिष्ठा सगळं लावून सुद्धा भाजपाचा या सर्वेमध्ये पराभवच दिसत आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, मुंबईवर कोणाचा भगवा झेंडा फडकेल? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।